नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील. आपण बघताय BKP 24 मराठी. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलो म्हणजे बघा, आज शरद पवारांचे खासदार आणि शरद पवार हे सगळे नरेंद्र मोदींना भेटणार आहे. आणि का भेटणार आहेत म्हणजे शरद पवार एवढे घाबरले का की आपले सगळेच्या सगळे खासदार भाजपमध्ये जातील. मात्र आता सध्याचं वातावरण तसं राहिलेलं नाही. देशामध्ये जे उलथापालथ झाली, जे आंदोलन झालंय भलं मोठं देशामध्ये विद्यार्थ्यांचं, आणि त्या विद्यार्थ्यांचा धसका मात्र मोदींनी घेतलेला आहे. हे खासदार फोडाफोडी हे ते सगळे ह्या तरुणांना कळतंय. आणि तरुण हा पेटून उठलाय सध्या की मोदीला शिव्या घालतोय, अमित शहाला शिव्या घालतोय तरुण. आणि त्यातच शरद पवारांनी आपले खासदार नरेंद्र मोदींच्या भेटीला का पाठवलेत म्हणजे लोकांना ह्याचं काही कोडच उलगडना की बाबा काय कारण आहे ही खासदार भेटायला पाठवायची. तर मूळ ह्याच्यातलं काय कारण आहे तेच आपण बघूया. तर आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि हा संपूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे आपल्या लक्षात येईल शरद पवारांचे किती खासदार आहेत, किती खासदार भेटीला जाणार आहेत, आणि नेमकं या प्रकरणामध्ये काय होईल पुढं, या सगळ्या विषयाची आज आपण चर्चा करणार आहोत. तर चला चर्चेला सुरुवात करूया. शरद पवार हे युतीचे बादशाह मानले जातात. म्हणजे त्यांचं जे आजवरचं राजकारण आहे, जवळपास 60 वर्ष झालं ते राजकारणामध्ये आहेत. सुरुवातीला वयाच्या 27व्या वर्षी ते राज्याचे गृहमंत्री बनले, मुख्यमंत्री बनले 30-32व्या वर्षी, आणि स्वतःचा पक्ष सुद्धा त्यांनी काढला, पुलोतचा प्रयोग केला, अनेक जणांबरोबर युती केली. म्हणजे शरद पवारांनी आजपर्यंत अनेक पक्षांबरोबर युती केली. आता त्यातली त्यात सध्या जी युती झाली त्यांची 2019ला, ती शिवसेनेसोबत, म्हणजे आजपर्यंत शिवसेनेसोबत कधीही युती न करणारा माणूस शिवसेनेसोबत युती केली होती. आता शरद पवारांनी 1999 ते 2014, 1999ला NCP ची स्थापना केली आणि काँग्रेस सोबत युती केली, आणि पुन्हा ती युती तोडली, परत अजून काँग्रेस सोबत युती केली. 2004 ते 2023 मध्ये मनमोहन सिंग सरकारमध्ये त्यांचा पक्ष सुद्धा सहभागी होता UPA मध्ये. आणि महाराष्ट्रात 1999, 2004, 2009 मध्ये काँग्रेस NCP ने एकत्र सरकार सुद्धा बनवलेलं होतं. त्याचबरोबर महाविकास आघाडी जी आता स्थापन केली 2019 मध्ये, 19 ते 22, शिवसेनेसारख्या पक्षाला सोबत घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादी असं तिघांचं मिळून सरकार बनवलं होतं. म्हणजे शरद पवार हे युतीचे बादशाह मानले जातात. तर याच कारणामुळं ते कधी कुणाबरोबर युती करतील, कुठल्या पक्षाला जवळ घेतील, हे काय कोणी सांगू शकत नाही. शरद पवारांचं आजपर्यंत राजकारण सगळं हे आश्चर्यजनक असं राजकारण आहे. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस काढली, एकेकाळी त्यांचा NCP म्हणजे शरद पवारांच्या नावाने सुद्धा यस काँग्रेस असा सुद्धा पक्ष होता, आणि राष्ट्रीय म्हणजे देशामध्ये सुद्धा तो सत्तेत होता. आता इतर राज्यांमध्ये सुद्धा त्यांनी युती केलेली होती. केरळमध्ये UDF, केरळमध्ये युती केलेली होती त्यांच्या पक्षाची, ओडिसामध्ये युती केलेली होती NCP युनायटेड डाव्या आघाडीची म्हणजे BJD ची. परत जनता पार्टी सोबत सुद्धा 1978 साली युती केली होती. 2009 साली तिथं ओडिसामध्ये युती केली होती, केरळमध्ये युती केली होती 2001-2003 मध्ये. आणि जनता पार्टी जी होती 1978ला काँग्रेस सोडल्यानंतर त्या जनता पार्टीच्या सोबत युती केली आणि राज्याचं मुख्यमंत्रीपद मिळवलं होतं. म्हणजे शरद पवारांनी आजपर्यंत अनेक जणांबरोबर युत्या केल्या. ज्या काँग्रेस पक्षाच्या विरोधामध्ये त्यांनी काम केलं, सोनिया गांधीला विदेशी मुद्दा म्हटलं, त्याच सोनिया गांधी सोबत सुद्धा शरद पवारांनी युती केली. म्हणजे हा शरद पवारांचा इतिहास आहे. कधी कोणाबरोबर युती होईल सांगता येत नाही. तसंच आता भारतीय जनता पक्षाचं सरकार सत्तेत आहे, आणि भाजपचं सरकार जरी सत्तेत असलं तरी त्या सत्तेतल्या पंतप्रधानांशी चांगले संबंध शरद पवारांचे आहेत, अमित शहाशी चांगले संबंध आहेत, पंतप्रधान मोदींशी चांगले संबंध आहेत. आणि त्याच नरेंद्र मोदींना आता भेटायला ते जात आहेत, त्यांचे खासदार सगळे भेटायला जात आहेत नरेंद्र मोदींना. म्हणजे ह्याच्यापेक्षा आश्चर्य काय म्हणावं लागेल.
आता शरद पवारांचे खासदार नेमके किती आहेत ते सुद्धा आपण बघू. निवडून आलेले खासदार आणि राज्यसभेचे जे 2 खासदार आहेत त्यांचे, म्हणजे स्वतः शरद पवार एक आहेत आणि अजून एक दुसरा खासदार राज्यसभेवरती आहे त्यांचं. तर निवडून आलेले खासदार म्हणजे सुप्रिया सुळे बारामती मतदारसंघातनं, अमोल रणसिंग कोल्हे हे शिरूर मतदारसंघातनं, निलेश लंके हे अहमदनगर म्हणजे विखे पाटलांना पाडून निवडून आलेले आहेत, बजरंग बाप्पा सोनवणे पंकजा मुंडेंना पाडून निवडून आलेले आहेत बीडमधून, सुरेश गोपीनाथ म्हात्रे हे भिवंडीमधून निवडून आलेले आहेत, पुन्हा भास्कर मुरलीधर भगरे हे दिंडोरीमधून निवडून आलेले आहेत, धैर्यशील मोहिते पाटील हे माड्यातून निवडून आलेले आहेत, अमर शरदराव काळे हे वर्ध्यातून निवडून आलेले आहेत. म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडं 8 खासदार आहेत आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडं अवघा 1 खासदार आहे, ते सुनील तटकरे. आता शरद पवारांची राष्ट्रवादी ही यांना नरेंद्र मोदींना भेटलेली, म्हणजे का भेटणार आहे ती, शरद पवार का भेटले, म्हणजे हे एक गौड बंगाल आहे. मग नरेंद्र मोदींना हे घाबरतेत का, नेमकं नरेंद्र मोदींना पाठिंबा देऊन नेमकं काय करायचंय, म्हणजे हे सगळे चर्चेचे विषय आहेत. आणि ह्याच्यात मात्र रोहित पवार बाजूला पडलेले आहेत. रोहित पवारांना हे विचार अजिबात पटत नाही. ते रोहित पवार अक्षरशः नाराज आहेत. रोहित पवारांना सांगितलं की मी अजिबात त्या मोदीचे पाय चाटायला जाणार नाही. पवार साहेबांना जायचंय, सुप्रिया आत्याला जायचंय तर त्यांनी खुशाल जावं. मग आता राष्ट्रवादीत 2 राष्ट्रवादी आहेत, त्यात का अजून सुद्धा ह्याच्यात रोहित पवार नाराज आहेत भेटायला नरेंद्र मोदीला चाललेत म्हणून. तर आता ह्या शरद पवारांच्या खासदारांचं काय मत आहे, कशासाठी भेटायला जाणार आहे, सुप्रिया सुळेंनी सांगितलेलं आहे ते सुद्धा आपण बघूया. शरद पवारांचे जे खासदार जाणार आहेत सुप्रिया सुळे यांनी असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत आणि हा चिंतेचा विषय, चिंतेची बाब आहे आणि त्यावरती नरेंद्र मोदींनी काहीतरी उपाययोजना करावा, उपचार करावा की बाबा शेतकऱ्यांनी ज्या आत्महत्या शेतकऱ्यांच्या होत आहेत याला काहीतरी काढावा पर्याय. म्हणजे आजपर्यंत पर्याय शरद पवारांकडनं निघलेला नाही म्हणून नरेंद्र मोदींकडे गेलेले आहेत. आता नरेंद्र मोदी साहेब तुम्ही काहीतरी पर्याय काढा, नाहीतर आमचं लय अवघड आहे, म्हणजे असं म्हणायला. म्हणजे बघा देशामध्ये शेतकरी रोज मारतायत, महाराष्ट्रामध्ये तर खूप आत्महत्या होत आहेत, ह्याच्याशी काय देणं घेणं नाही. फक्त नरेंद्र मोदींना भेटून आपल्याला काय मिळतंय हे म्हणजे आत्महत्या रोखण्यासाठी. आता आत्महत्या रोखण्यासाठी किती लोक गेले ती आतापर्यंत, हे कुठल्या पक्षात तिकडं ती कुठल्या पक्षात तिकडं, प्रत्येक जण म्हणतंय. आता हे उद्धव ठाकरेंचे 6 खासदार गेले तर ते सगळेचे सगळे म्हणले आम्ही विकास करायसाठी गेलोय. आता काय कशाचा विकास करताय ते? अरे बाबानो, तुम्हाला जो निधी मिळाला होता तोच निधी अजून तुम्ही खर्ची टाकला नाही आणि तुम्ही कसला विकास करायला तिकडे जाणार आहे? म्हणजे लोकांना कसं वेड्यात काढलं जातं ते बघा. हे सांगतायत की आम्ही विकास करायला जातोय, लोकांच्या आत्महत्या रोखायसाठी जातोय असं सांगितलं जातंय. म्हणजे आपल्याला मिळालेला निधी सुद्धा खर्ची टाकायचा नाही आणि नुसतं इतर गोष्टी. तर दुसरं बघा, आत्महत्या झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला तातडीनं आर्थिक मदत मिळावी अशी मागणी आहे या खासदारांची. पीक विम्याची रक्कम थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करावी ही सुद्धा विनंती करायला नरेंद्र मोदींना गेलेले आहेत. आता आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना अरे बाबानो, तुम्ही करोडपती आहात, उद्योगपती आहात, तुम्ही काहीतरी धापास त्यांना दिले पाहिजे किंवा ते जे काम आहे त्या शेतकऱ्यांना तातडीनं मदत मिळावी हे राज्य सरकारचा प्रश्न आहे. किंवा हे तर तुम्ही बसून करू शकता ना, त्याच्यासाठी मोदीलाच भेटावं असं काय आहे का? पीक विम्याची रक्कम थेट शेतकऱ्याच्या खात्यात जमा व्हावी, सर्व शेतकऱ्यांसाठी MSP कायदा लागू व्हावा, परत म्हणजे MSP कायदा लागू करावा शेतकऱ्यांना, बनावट बियाणं विकणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाई करावं. आता ह्यांना हित नाही कारवाई करता येत. सिंचन प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावे या मागण्या घेऊन नरेंद्र मोदींना भेटायसाठी हे सगळे खासदार गेलेले आहेत. बघा आता सध्या पावसाळी अधिवेशन चालू आहे. नरेंद्र मोदी तर काय अधिवेशनाला आलेच नाहीत, अमित शहा सुद्धा येतच नाही का तर लोक मारतील म्हणून. ते बाकीचे खासदार मात्र आंदोलनावर आंदोलन करतायत. म्हणजे बघा किती भयानक परिस्थिती आहे. म्हणजे हे खासदार जे भेटायला जात आहेत हे काय शेतकऱ्याच्या प्रश्नावरती किंवा आत्महत्या झालेल्या कुटुंबाच्या प्रश्नावरती
कुणाच्याच प्रश्नावरती हे गेलेले नाहीत. हे फक्त सध्या जे डेमॉन्स्ट्रेशन जे बिल येणार आहे, म्हणजे खासदार वाढणार, आमदार वाढणार, खासदारांची संख्या 800 पर्यंत जाऊन पोहोचणार आहे. डिमोलेस्टेशन जे बिल आहे, म्हणजे नरेंद्र मोदींचा जो आता सध्या विश्वास, नरेंद्र मोदींना वाटतंय की हे डिमोलेशन जर झालं, खासदारांची संख्या वाढली तर आपलं सरकार पुन्हा 2029 ला येईल, हे चर्चा करण्यासाठी ही जाते ती. म्हणजे नरेंद्र मोदींना सांगाय की बाबा आम्ही पाठिंबा देऊ, आम्हाचं काय, आम्हाला काय भेटन, 50% महिलांना जागा वाढणार आहे ते असं म्हटलं जातं. पण हा ह्याच्यातच 50% करा ना, ते वाढवायची काय गरज आहे तुम्हाला? हा ह्याच्यातच 50% करा, महिलांना जागा द्या ना. जे 543 खासदार आहेत 50% महिला करून टाका ना. पण त्याच्यात नाही करायचं. खासदारांची संख्या वाढवायची मग 50% करायचं. म्हणजे जे हिंदुत्ववादी विचाराची जी काही राज्य आहेत, भाजपच्या ताब्यातली जी राज्य आहेत, त्या राज्यांमध्ये खासदारांची संख्या वाढणार आहे आणि दक्षिणात्य भारतातली कमी होणार आहे आणि त्याला पाठिंबा द्यायचा आहे. म्हणून शरद पवारांचे 8 खासदार तिकडे भेटायला गेलेत, असं रोहित दादा म्हणले. रोहित पवारांचा आरोप आहे आणि रोहित पवार त्याच्यामुळे नाराज झालेले आहेत. म्हणजे आता शरद पवारांची जी राष्ट्रवादी आहे, या राष्ट्रवादीच्या अजून 2 तुकडे होतेत का? म्हणजे रोहित पवार बाजूला निघतात का? रोहित पवार नाराज आहे ह्या सगळ्या गोष्टींमुळे की बाबा काय त्या अमित शहाला, मोदीला भेटायची गरज आहे. आपण त्यांच्या विरोधात लोक निवडून आलेत, लोकांनी, शेतकऱ्यांनी आपल्याला त्यांच्या विरोधामध्ये मतदान दिलंय की मोदी शहाच्या विरोधात मतदान दिलंय. आणि आपण जर पुन्हा त्या मोदी शहाला जर पाय चाटायला गेलो तर आपली लोकांमध्ये इमेज काय राहणार आहे हे रोहित पवारांना वाटतंय. आपण जर त्यांच्याच वंजळीने पाणी प्यायला गेलो तर आपली इमेज काय राहणार आहे असं रोहित पवारांना वाटतंय. म्हणून रोहित पवार नाराज आहेत आणि त्यांनी असं ठरवलं की बाबा तिकडे जायला नको, ही उगाच आपल्याला तिकडे नेते या. मग रोहित पवार आता बंड करणार आहेत का? म्हणजे राष्ट्रवादीतच की शरद पवार तिकडे, काका आपले आजोबा तिकडे जात आहेत, आत्या तिकडे जाते, सगळे खासदार तिकडे चाललेत म्हणल्यावर रोहित दादांचं सुद्धा बंड होतंय का रोहित पवारांचं? हे सुद्धा बघणं महत्वाचंच आहे. मात्र शरद पवार जे सांगतायत, पवार साहेब, सुप्रिया सुळे जे सांगताय की आम्ही विकासासाठी तिकडे चाललोय, लोकांचे प्रश्न घेऊन चाललोय, मात्र हे साफ चुकीचं आहे. लोकांचे प्रश्न नाही, जी घटना दुरुस्ती करायचे, डेमोलेशन बिल जे आणायचे नरेंद्र मोदींना, त्यांना मदत करायची. पण आमचं काय, आम्हाला किती काय काय भेटणार आहे, किती पैसे भेटतील, काय भेटल, ह्याच्यासाठी हे सगळं तोडपाण्याचं विषय सगळं चाललेले आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न, सर्वसामान्यांचे प्रश्न ह्याच्याशी काही देणं घेणं नाही ह्यांना. राजकारणी आज देशातला कुठला बी असू द्या, त्यांना काय देणं घेणं पडलेलं नाही ह्या लोकांचं. त्यांना फक्त एकच देणं घेणं पडलं की आपलं काय त्याच्यामध्ये साधून निघतंय. आज लवासा सिटी, पुण्याच्या कडेला सगळ्या मोठ्या मोठ्या सिट्या सुप्रिया सुळेच्या आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप भाजपने केले, काय झालं पुढं? काहीच नाही झालं. म्हणजे भारतीय जनता पक्ष सुद्धा लबाड आहे, ढोंगी आहे. त्यानं सुद्धा भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीवरती आरोप केले भ्रष्टाचाराचे आणि सगळे भ्रष्टाचारी आपल्या पक्षात घेतले आणि त्या भ्रष्टाचाऱ्यांना बळ देऊन त्यांनाच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री केलं. हा भारतीय जनता पक्षाचा ढोंगीपणा आहे. आणि हे सांगतायत की आम्ही शेतकऱ्यांच्या विकासासाठी, शेतकऱ्यांसाठी आम्ही तिकडे जातोय, हे साफ चुकीचं आहे. मात्र आता ती आज जाऊन भेटणार आहे, ती भेटून काय चर्चा करते, ती काय चाललंय नेमकं ते सुद्धा आपल्याला कळेल. तर बघा, आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत सौ, मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.